नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. गर्भसंस्कारामध्ये गर्भवतीच्या आहाराला खूप महत्त्व दिलेलं असतं, कारण गर्भवतीच्या माध्यमातूनच गर्भाचं भरण पोषण होत असतं. आयुर्वेदामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे, रक्तम जीव इति स्थिती, म्हणजे जीवन रक्तावर अवलंबून आहे. एखाद्या कुंभाराला माठ बनवायचं असो, घडा बनवायचा असो, कुंडी बनवायची असो किंवा छोटीशी पणती बनवायची असो, सगळ्यात पहिल्यांदा लागते ती माती. त्याप्रमाणे गर्भशरीर तयार होत असताना सर्वात महत्त्वाचं असतं ते रक्त. त्यामुळे आयुर्वेदानुसार काय किंवा आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार काय, गर्भवतीच्या शरीरामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात असणं गरजेचं समजलं जातं. मात्र आयुर्वेदामध्ये रक्ताच्या फक्त क्वांटिटीकडे लक्ष न देता बरोबरीने क्वालिटीची, म्हणजे रक्त शुद्ध आणि संपन्न असण्याची सुद्धा काळजी घेतली जाते. हे विशेष. गर्भवतींनी रोज किमान 5 ते 6 सबीज काळ्या मनुका खाणं चांगलं असतं. काळ्या मनुका शुक्रवर्धक तसंच शक्तिवर्धक असतात. शिवाय पोट साफ होण्यासही मदत करणारे असतात. रोज सकाळ संध्याकाळ 2 अंजिराच्या चकत्या खाणं सुद्धा रक्तधातूला पोषक असतं. या दोन्ही गोष्टी म्हणजे काळ्या मनुका आणि अंजीर शीतवीर्याच्या असल्यामुळे पाण्यात भिजवायला हव्यातच असं नाही, पण थोड्या वेळासाठी पाण्यात भिजवल्या तर त्या मऊ होतात आणि खायला सोप्या जातात. डाळिंब हे फळ रक्तधातूला पोषक असतं. आयुर्वेदातील नित्य सेवनीय द्रव्यांमध्ये डाळिंबाचा समावेश असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये अगदी रोज जरी एक डाळिंब खाल्लं तरी चालतं. डाळिंबाचा रस घेतला तरी चालतो, पण तो एकतर ताज्या डाळिंबाचा काढलेला असावा आणि रस काढला की तो लवकरात लवकर घ्यावा. प्रेग्नन्सीमध्ये डाळिंबाचा अजून एक उपयोग होऊ शकतो व तो असतो ब्लड प्रेशर वाढू नये यासाठी. बऱ्याच वेळा 3rd ट्रायमेस्टरमध्ये गर्भवतीचं BP वाढताना दिसतं. रात्रभर लोखंडाच्या पळीत किंवा छोट्या कढईमध्ये मूठभर डाळिंबाचे दाणे झाकून ठेवले आणि सकाळी नाश्त्यानंतर खाल्ले तर BP वाढण्यास प्रतिबंध होऊ शकतं. 7वा महिना लागला की हा उपाय सुरू करता येतो आणि डिलिव्हरी होईपर्यंत कंटिन्यू करता येतो. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.